नमस्कार मित्रांनो, इन्स्ट्रुमेंटेशन लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दिस प्रेझेंटेशन एक्सप्लेन द बेसिक ऑफ कंट्रोल सिस्टीम. वी विल अंडरस्टँड व्हॉट अ कंट्रोल सिस्टीम, इट इज टाईप अँड हाऊ इट इज वर्क इन ऑटोमेशन, ऑल इन सिम्पल लँग्वेज. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंट्रोल सिस्टीम म्हणजे काय, कोणकोणते टाईप आहेत, कंट्रोल सिस्टीम कसे काम करते. इंट्रोडक्शन. Definition of control system. Control system म्हणजे काय? A system which is consist of number of components connected together to perform a specific functions in which the output is connected by input. म्हणजेच की कंट्रोल सिस्टीम मध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी अनेक घटक सिस्टीम एकत्र येत असतात. त्यामुळे इनपुटद्वारे आउटपुटला नियंत्रित केले जाते. इन दी नेक्स्ट स्लाइड, की फॅक्टर्स ऑफ गुड कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीमचे प्रमुख घटक. फर्स्ट, ॲक्युरसी शुड बी हाय. कंट्रोल सिस्टीम मध्ये ॲक्युरसी ऑलवेज चांगली पाहिजे. सेकंड, स्पीड शुड बी हाय. कंट्रोल सिस्टीमची स्पीड जेवढी चांगली असेल तेवढंच आपला कंट्रोल सिस्टीम सुद्धा चांगला असेल, कारण आपली प्रोडक्शन स्पीड जास्त असेल, फास्ट ऑपरेशन होतील. नेक्स्ट, नॉईज शुड बी एबल टू रिड्यूस द नॉईज इफेक्ट द बेटर परफॉर्मन्स. जे इनपुट पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये आपली सिस्टीम चांगली असेल. नॉईज म्हणजे आवाज, म्युझिक असं नाही, तर इथं प्रोसेस इनपुटमध्ये असलेली फ्रिक्वेन्सी फ्लक्च्युएशन्स म्हणजे नॉईज. नेक्स्ट, सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी सर्वांना माहिती असेल, आउटपुट अपॉन इनपुट जेवढी चांगली सेन्सिटिव्हिटी असते तेवढं आपलं सिस्टीम रिलायबल असतं. बँडविड्थ शुड बी लार्ज फॉर गुड कंट्रोल सिस्टीम. बँडविड्थ ही आपल्या कंट्रोल सिस्टीमसाठी जास्त आणि चांगलीच हवी. ऑसिलेशन शुड बी स्मॉल. ऑसिलेशन ऑफ आउटपुट फॉर स्मॉल रिस्पॉन्सिव्ह कंट्रोल सिस्टीम. आपल्या सिस्टीममध्ये आउटपुट ऑसिलेशन हे ऑलवेज कमी पाहिजे. आपल्या इनपुटमध्ये ऑसिलेशन किती पण जास्त असेल, बट आउटपुटमध्ये ऑसिलेशन ऑलवेज कमी असेल. नेक्स्ट स्लाइड, टाईप ऑफ कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीमचे दोन टाईप आहेत. फर्स्ट, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. सेकंड, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. नेक्स्ट, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. आउटपुट इज नॉट कम्पेअर्ड विथ द इनपुट. ओपन लूप कंट्रोल सिस्टीममध्ये आउटपुट हा इनपुटला कम्पेअर करत नाही. नो फीडबॅक मेकॅनिझम. आउटपुटचा सिग्नल इनपुटला नाही जात, म्हणजेच फीडबॅक नाही आहे. वर्क बेस्ड ऑन प्रेझेंट कंडिशन्स. एक्झाम्पल, इलेक्ट्रिक आयर्न, वॉशिंग मशीन. प्लीज प्रेफर दिस ब्लॉक डायग्राम. या ब्लॉक डायग्राममध्ये इनपुट, कंट्रोलर, ॲक्च्युएटिंग सिग्नल, प्लांट और प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट. यामध्ये सिग्नल हा ओनली वन डायरेक्शनल आहे. नो फीडबॅक इज अवेलेबल इन दिस डायग्राम. फीडबॅक नाही आहे. नेक्स्ट, एक्सप्लेनेशन. डज नॉट मॉनिटर द आउटपुट ऑपरेशन प्युअरली based on input settings, cheaper and simpler but less accuracy. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम हे स्वस्त आणि सिंपल आहे, ॲक्युरसी कमी आहे. त्याचबरोबर फुल्ली डिपेंड ऑन इनपुट सिग्नल. एक्झाम्पल, ब्रेड मशीन. हीटर बेस्ड ऑन द टायमर, नो फीडबॅक फ्रॉम टेम्परेचर. आपण सर्वजण घरात ब्रेड मशीन यूज करतात. त्यात आपण टायमर सेट करतो, लाईक 2 मिनिट्स. 2 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली ऑफ होतं, म्हणजेच आपल्याला कसलाही फीडबॅक नाही मिळाला. नेक्स्ट, क्लोज लूप सिस्टीम. आउटपुट इज प्रिपेड विथ द इनपुट. युजेस फीडबॅक टू ॲडजस्ट अँड मेंटेन डिझायर्ड आउटपुट. क्लोज लूप सिस्टीममध्ये फीडबॅक असल्यामुळे इनपुट कसाही असला तरी चालतो. काही वेळानंतर ऑटोमॅटिकली ॲडजस्ट अँड मेंटेन होतो. मोर ॲक्युरेट अँड रिलायबल. ही सिस्टीम ॲक्युरेट आणि रिलायबल आहे. दिस इज ब्लॉक डायग्राम. इनपुट, कंपेरेटर, एरर सिग्नल, कंट्रोलर, ॲक्च्युएटिंग सिग्नल, प्लांट, आउटपुट अँड this is feedback element. In output, feedback gives to comparator. Next, explanation. Monitor the output and adjust based on the feedback. More reliable and precise control. Correct any error to maintain the desired output. Closed loop कंट्रोल सिस्टीममध्ये आउटपुटवर मॉनिटरिंग केलं जातं आणि त्याला ॲडजस्ट फीडबॅकनुसार केले जाते. हे प्रिसाइज आणि रिलायबल कंट्रोल आहे. एक्झाम्पल, AC टेम्परेचर कंट्रोल. ॲडजस्ट कूलिंग बेस्ड ऑन रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर कंपॅरिझन, कंट्रोलर, कॉम्प्रेसर अँड फीडबॅक ऑन रूम टेम्परेचर. AC मध्ये सेन्सर असतो दॅट कॅन बी कम्पेअर्ड ॲक्च्युअल टेम्परेचर अँड सेट टेम्परेचर. या दोघांना कम्पेअर करतो आणि ॲज पर कूलिंग कमी जास्त करण्याची प्रोसेस करतो. Next, difference between open loop and closed loop control system. Parameter, feedback. In open loop system, feedback is not available. Closed loop system, feedback is available. Accuracy, open loop system, less accuracy. Closed loop system, more accurate. Cost, open loop system, cheaper. Closed loop system,
more expensive. Complexity, open loop system, simple design, and closed loop system, complex design. Next, stability, open loop system, less stable, closed loop system, more stable. Thanks for watching. If you found this video helpful, please like, share and subscribe.